नमस्कार, मी दिव्यानी. तर अशाच एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ म्हणजे कशासाठी बनवला आहे, का बनवला आहे ते तर मी सांगणारच आहे. का तर आजचा व्हिडिओ आहे तुमच्या प्रश्नांच्या सगळ्या उत्तरासाठी. जे खूप सारे कमेंट, पण ती पण एकसारखी कमेंट म्हटलं एखाद्या ह्याच्यावर व्हिडिओज बनवूया. तर काय काय कमेंट? तर तुमच्या सासूबाई कुठे असतात, त्या कोणत्या जॉब करतात, सासरे कुठे असतात, मिस्टरांना व्हिडिओत का घेतलं नाही ह्या, आणि परत असे खूप सारे प्रश्न जे की तुम्ही ब्लाऊजला शिलाई किती घेता, प्लस तुमचे व्हिडिओ कोण घेते, आणि मेन म्हणजे तुम्ही राहता कुठे. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला एका ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर चला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिला प्रश्न, तुमच्या सासूबाई कुठे असतात, तुम्ही वेगळं राहता का? तर नाही, आम्ही एकत्रच राहतो. पण कसं होतं, सासूबाई सकाळी 8 वाजता, म्हणजे सगळे सासूबाई सासरे आहो, सकाळी 8 वाजता कामाला जातात, ते येतात संध्याकाळी 6 वाजता. त्यामुळे त्यांचे व्हिडिओ घेणं शक्य होत नाही, कारण ते सकाळी कामावरच असतात आणि फक्त त्यांना मंगळवारी सुट्टी असते. त्यामुळे ते जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओमध्ये दिसत नाहीत. आणि संध्याकाळचा माझा स्वयंपाक असल्यामुळं मी संध्याकाळची जास्त करून शूट घेत नाही. आणि सणवाराचे शूट तुम्हाला दिसत असल्यामुळं तुम्हाला असं वाटतं की आम्ही वेगळे राहतो. आहो असतात म्हणजे आहोंच्या आहेत 3 शिफ्ट, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. त्यामुळं आहो ज्या दिवशी पहिली शिफ्ट असेल त्या दिवशी ते दिवसभर घरी नसतात. सेकंड, थर्ड शिफ्टला ते घरी असतात. त्यामुळे त्यांचे व्हिडिओ घेणं मला शक्य होतं. दुसरा प्रश्न म्हणजे, तर तुम्ही व्हिडिओ कसे शूट करता? तर व्हिडिओ मी माझ्या ट्रायपॉडने शूट करते. छोटासा ट्रायपॉड आहे माझा, मी त्याच्यातूनच सगळे माझे व्हिडिओ शूट करते. तर बाहेर जेव्हा मी जाते तेव्हा माझे व्हिडिओ आहो शूट करतात, आणि आहो आणि माझे जेव्हा व्हिडिओ शूट करायचे असतील तेव्हा आमचा स्वर्ण शूट करतो. त्याला अजून परफेक्ट जमत नाही, पण थरथरत का होईना थोडं थोडं शूट तो व्यवस्थित घेतो. त्याला मी जसं कॅमेरा हँडलिंग कर म्हणेल तसं तो घेतो. काही काही रेसिपीचं शूट मला ट्रायपॉडनी पण जमत नाही, ते शूटसुद्धा तो घेतो माझ्यासाठी. खूप जणांनी अशा पण कमेंट केल्या की ताई तुम्ही ब्लाऊजला शिलाई किती घेता? तर मी किती घेते ह्यापेक्षा प्रत्येक भागामध्ये खूप 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 वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या शिलाई आहेत. काही भागामध्ये कमी असते, काही भागामध्ये जास्त आहे. कदाचित तुमच्या तिकडे कमी असेल, आमच्या इकडे जास्त असेल, आमच्या इकडं कमी असली तर अजून कुठेतरी जास्त असेल. त्यामुळे कोणतीही शिलाई आपण कुठे किती आहे हेच करू शकत नाही, कारण सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर ठिकाणी शिलाई वेगवेगळी पावलावरती. आता मी एवढी घेते, मग माझ्यासारखी शिलाई दुसरं कोणतरी घेत नसणार ना, असा पण प्रश्न आहे. तरीही मी तुमच्यासाठी सांगेन की मी शिलाई विदाऊट कटोरी, म्हणजे आपले 4 टक्सचं ब्लाऊज असतात, 4 टक्सचं ब्लाऊजला मी 200 रुपये शिलाई घेते. अस्तर माझं असतं, प्लस नॉट, लेस, तुमच्या काही डिझाईन असतील तर त्याचे एक्स्ट्रा पैसे होतात. आणि कटोरीला घेते मी 250 रुपये, 250, 280 घेते ब्लाऊज बघून. त्याच्यावरती पैसे डिपेंडिंग करतात. तुमचे काय डिझाईन असेल, नॉट वगैरे असेल तर एक्स्ट्रा त्याचे पैसे पडतात. त्यामुळं भरपूर पण जणांनी मला कमेंट केला की मी कोणत्या तरी व्हिडिओमध्ये टाकते की मी ब्लाऊज शिवते आहे, आता ब्लाऊजचं कटिंग करणार आहे. त्यामुळं भरपूर जणांनी कमेंट पण केल्या की तुम्ही शिलाई किती घेता? तर मी शिलाई घेते केवढी ती आता मी तुम्हाला सांगितलीच आहे. भरपूर ठिकाणी असेल तीही किंवा नाहीही असं मी सांगू शकत नाही. तर तुमच्या भागामध्ये ब्लाऊजला शिलाई किती आहे ते नक्कीच मला कमेंट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आणि तोही वारंवार रिपीट झालेला प्रश्न, तो म्हणजे ताई तुम्ही राहता कुठे? खूप जणांनी विचारलं आहे, आणि आता म्हटलं कमेंटला रिप्लाय देत बसण्यापेक्षा व्हिडिओ तर माझे भरपूर जण बघतातच. तुमचा असाच जर सपोर्ट असेल तर नक्कीच मलाही व्हिडिओ करायला खूप हौस येते की तुम्ही एवढा चांगला सपोर्ट मला करता, लाईक करता, माझ्या व्हिडिओंना एवढा चांगला प्रतिसाद देता. त्याबद्दल खरंच मी तुमची मनापासून आभारी आहे. खूप जण कमी असतात, कमी लोकांना असं वाटतं की आपण दुसऱ्याचं कौतुक करावं, पण माझे सबस्क्रायबर एवढे चांगले आहेत की माझं खूप सारं कौतुक करतात, लाईक करतात व्हिडिओला. तर असंच लाईक करत राहा. तर मी राहते सांगलीमधील कुपवाड येथे. खूप जणांनी प्रश्न विचारला होता, तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर आज दिलं आहे मी. तर मी सांगलीमधील कुपवाड येथे राहते. ज्यांना या कमेंटचा रिप्लाय मिळाला नसेल त्यांना खरंच सॉरी, कारण कसं होतं एकसारख्या कमेंट एकांवे नजरेखालून निघून जातात. त्यामुळे एकांवे तुम्हाला रिप्लाय तो मिळाला नसेल, ते कुणाला मिळाला कुणाला नाही असं होण्यापेक्षा म्हटलं की आपण एखादा त्याच्यावरती व्हिडिओ टाकूया. तर हा व्हिडिओ कुठंपर्यंत पोचला, आपल्या गावाची नावं नक्की कमेंट करा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.